भारतीय लष्कराची दीर्घकाळ सेवा करणारे माजी लष्कर प्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स म्हणजेच सीडीएस बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झालाय। तामिळनाडूतील कुन्नूर या ठिकाणी लष्कराचं हे हेलिकॉप्टर कोसळलं आणि या हेलिकॉप्टरमधून बिपिन रावत हे आपल्या पत्नी आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रवास करत होते। या दुर्घटनेत त्यांच्या पत्नीचा सुद्धा मृत्यू झालाय। एकूण 13 जण या अपघातात मृत्युमुखी पडलेत। या दुर्घटनेमुळे देशातल्या व्हीव्हीआयपींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। या दुर्घटनेच्या चौकशीचे सुद्धा आदेश देण्यात आले। चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। पाहुयात जनरल रावत यांचा अल्प परिचय। सीडीएस बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू। अपघातामुळे अवघा देश हादरला। उत्कृष्ट कारकिर्दीचा करुण अंत। भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचा बुधवारी दुपारी अपघाती मृत्यू झाला। भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून रावत यांनी उत्तम कामगिरी बजावली। पाकिस्तान आणि चीनचं दुहेरी आव्हान असताना तिन्ही दलांच्या सुसूत्रीकरणात आणि अद्ययावतीकरणात रावत यांचा मोठा वाटा होता। रावत यांच्या कुटुंबात अनेक पिढ्यांपासून लष्करात सेवा देण्याची परंपरा आहे। त्यांचे वडीलही लष्करात लेफ्टनंट जनरल या पदावर होते। रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी उत्तराखंडच्या पौरीमध्ये झाला। त्यांचं शालेय शिक्षण देहरादून आणि शिमल्यामध्ये झालं। त्यानंतर त्यांनी पुण्याच्या एनडीए मध्ये प्रवेश मिळवला। 16 डिसेंबर 1978 रोजी ते लष्करात भरती झाले। 11 गोरखा रायफल्सच्या 5व्या बटालियनमध्ये ते रुजू झाले। डोंगराळ भागातील लढाईमध्ये त्यांनी नैपुण्य मिळवलं। कारकिर्दीतील पहिली 10 वर्ष त्यांनी दहशतवाद विरोधी ऑपरेशन्समध्ये व्यतीत केली। 1 जानेवारी 2016 रोजी ते सदर्न कमांडचे कमांडिंग इन चीफ बनले। काही महिन्यांनी म्हणजेच 1 सप्टेंबर 2016 ला ते लष्कराच्या उपप्रमुखपदी विराजमान झाले। 4च महिन्यांनी म्हणजे 31 डिसेंबर 2016 ला त्यांना लष्कर प्रमुखपदी नेमण्यात आलं। बालाकोट मधील हल्ला रावत यांच्याच कार्यकाळात झाला। 1 जानेवारी 2020 मध्ये ते भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनले। तिन्ही दलाच्या जमेच्या बाजू आणि गरजा याबाबत त्यांनी केंद्र सरकारशी उत्तमरित्या समन्वय साधला। अपघाताच्या आदल्या दिवशी त्यांनी जैविक युद्धनीतीबाबत भाष्य केलं होतं। अतिशय कडक शिस्तीचे, उत्तम कारकीर्द आणि प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेले, त्याचबरोबर युद्धनीतीचा गाढा अभ्यास यासाठी जनरल रावत लष्करी वर्तुळात प्रसिद्ध होते। त्यांच्या जाण्यानं भारतानं केवळ उत्तम योद्धाच नाही तर एक विद्वान युद्ध अभ्यासकही गमावलाय। भारताच्या या वीरपुत्राला साम टीव्ही परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला कुन्नूरमध्ये नेमका कसा अपघात झाला आपण पाहूयात। तर बुधवारी दुपारी 3 वाजता तामिळनाडूमधील वेलिंग्टनमध्ये व्याख्यान होतं। त्या व्याख्यानासाठी जनरल सुलूर एअरबेसवरून रवाना झाले। सुलूर आणि वेलिंग्टनमधील हवाई अंतर हे 53 किलोमीटर होतं। वायुदलाच्या MI-17 V5 या हेलिकॉप्टरमधून एकूण 14 जण निघाले। तर यामध्ये रावत यांच्या पत्नी आणि लष्करी अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश होता। वेलिंग्टनला पोहोचण्याआधीच कुन्नूरमध्ये हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं। कुन्नूर निलगिरी पर्वत रांगेमध्ये हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं। कुन्नूर वेलिंग्टन मधील हवाई अंतर फक्त 2 किलोमीटर होतं। डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी बचाव कार्यामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होत होते।
तर आपण पाहिलं तामिळनाडूमध्ये सीडीएस बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात झाला। या हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि लष्कराचे बडे अधिकारी सुद्धा होते। कुन्नूरच्या घनदाट जंगलामध्ये ही दुर्घटना घडली आहे। हा महाभयंकर अपघात नेमका कसा घडला तुम्हीच पहा। रावतांच्या हेलिकॉप्टरला कसा झाला अपघात? कुन्नूरच्या डोंगराळ भागात कोसळलं हेलिकॉप्टर। वायुदलाकडून अपघाताच्या चौकशीचे आदेश। भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये भीषण अपघात झाला। कोइंबतूर आणि सुलूर दरम्यान कुन्नूर येथील डोंगराळ भागात लष्कराचं हे हेलिकॉप्टर कोसळलं। या हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासह 14 जण होते। सीडीएस बिपिन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंग्टन इथल्या सशस्त्र दलाच्या महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी गेले होते। या ठिकाणी रावत यांचं व्याख्यान होतं। हा कार्यक्रम आटपून ते कुन्नूरला परतत होते तेव्हा निलगिरी पर्वत रांगांमध्ये दुपारी 12:40 ही दुर्घटना घडली आहे। अपघात कसा झाला हे दाखवण्यासाठी आपण या गुगल मॅपवरून आपण बघू शकतो। हा सुल्लूर एअरबेस वरून या हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलं। आपण थोडंसं झूम करूया। सुल्लूर हे इथे आहे। सुल्लूर पासून ते वेलिंग्टनला बिपिन रावत जाणार होते। तिथे एक आर्मी सेंटर आहे आणि त्या आर्मी सेंटरमध्ये त्यांचा एक कॅडेट सोबत संवाद होता। तिथे त्यांचं लेक्चर होतं 2:45 सुल्लूर एअरबेसवरनं त्यांनी उड्डाण केलं। साधारण सुल्लूर ते वेलिंग्टन हा जो मार्ग आहे हवाई मार्ग आणि त्याचं अंतर जर मोजलं तर ते साधारण 53 किलोमीटर होतं। हा निळ्या रंगाचा जो सगळा रूट दिसतोय हा रोड आहे आणि रोडनी जर या दोन शहरांदरम्यान प्रवास करायचा झाला तर साधारण 14 तास लागतात। मात्र सुल्लूरवरून वेलिंग्टनला जाण्यासाठी 53 किलोमीटर एअर डिस्टन्स आहे आणि त्या 53 किलोमीटर दरम्यान आपण बघू शकतो की कुन्नूर हे जे शहर आहे जिथे अपघात झाला आहे ते शहर अगदी जवळ आहे। वेलिंग्टन पासून अगदी 2 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजे 2 किलोमीटर एअर डिस्टन्स आहे त्याचा। कुन्नूरला इथे अपघात झालेला आहे म्हणजे अजून साधारण 5 ते 7 मिनिटात हे विमान वेलिंग्टनच्या एअरबेसवर उतरलं असतं। हा अपघात इतका भयानक होता की खूप दूरवरून आगीचे लोळ दिसत होते। त्यामुळे परिसरातील नागरिक, पोलीस, लष्कराचे जवान आणि हवाई दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली। तेव्हा तिथलं चित्र भीषण होतं। हेलिकॉप्टरमधले अनेक जण आगीत होरपळत होते, शिवाय अनेक मृतदेहांचा अक्षरशः कोळसा झाला होता। हेलिकॉप्टर इतक्या वेगाने खाली कोसळलं की जंगलातली उभी झाडं सुद्धा कापली गेली आणि हिरव्यागार झाडांनाही आग लागली। तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे, त्यामुळे वातावरण खराब आहे। यामुळेच ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या दुर्घटनेवर लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाहीये। वायुदलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिलेत, त्यामुळे हा अपघात नेमका कसा घडला हे चौकशी अंती स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तामिळनाडूच्या कुन्नूर इथं लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या भीषण अपघाताची नेमकी काय कारणं असू शकतात याविषयीच एव्हिएशन एक्सपर्ट मंदार भारदे यांनी काय विश्लेषण केलंय आपण पाहूयात। उत्कृष्ट इंजिनियर्स कडून हे व्हीआयपी फ्लाइंगच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली जात असते आणि ज्या वेळेला त्यांची खात्री पटते की हे हेलिकॉप्टर व्हीआयपी फ्लाइंगला योग्य आहे त्याच वेळेला इंजिनियर्स त्याला रिलीज करत असतात सर्व्हिससाठी। हे सेम रावत साहेबांच्या बद्दल झालेलं असणार याच्याबद्दल मला खात्री आहे। सर्वोत्तम पायलट्स त्याला फ्लाय करत असतात। असंही भारतातले सर्वोत्तम हेलिकॉप्टर पायलट जे आहेत ते आपल्या सैन्य दलातनं सिव्हिल मध्ये येत असतात। हे तर थेट सैन्य दलाचं हेलिकॉप्टर होतं, त्यामुळे हेही झालेलं असणार आहे। आपण जसं सांगितलं तसं वेदर ज्या वेळेला अशा रूटवर हेलिकॉप्टर ऑपरेट केलं जात असतं आणि व्हीआयपी ऑन बोर्ड असतात त्यावेळेला वेदरच्या संदर्भामध्ये देखील कुठलेही कॉम्प्रोमाइज केलं जात नाही। उत्तम वेदर जेव्हा आहे साधारण त्याच वेळेला या प्रकारच्या फ्लाइट्स एक्झिक्यूट केल्या जात असतात, त्यामुळे मला खात्री आहे की तेही झालेलं असेल। त्यामुळे आता खरोखरच याचं मला खूप आश्चर्य वाटतं की ज्या पद्धतीच्या
बातम्या येत आहेत ह्या क्रॅश कशामुळे झाला असावा. एवढ्या प्रिकॉशन नंतर ज्या वेळेला एखादं हेलिकॉप्टर क्रॅश होतं त्यावेळेला त्याच्यामध्ये संभाव्यतः 3 शक्यता असू शकतात की एक, त्याने उड्डाण केल्यानंतर काही अडचण त्याच्यामध्ये मेकॅनिकल फेल्युअर झालं का, कुठला पार्ट त्याचा डॅमेज झाला का ज्याच्यामुळे हे झालं. दुसरी शक्यता की ऐन वेळेला वेदर मधले काही चेंजेस आले का. आणि तिसरी शक्यता म्हणजे आता चॅनल्सवर बघूनच मला जे कळत आहे की ते अगदी जवळ हेलिपॅड पासून आलेलं होतं, अवघ्या काही किलोमीटरवर ते आलेलं होतं आणि त्यावेळेला क्रॅश झालं. त्याच्यात एक शक्यता अशी असते की अशा परिस्थितीमध्ये पायलट एररची शक्यता सुद्धा याच्यामध्ये नाकारता येत नाही की ज्या वेळेला तुम्ही खाली येत असता त्यावेळेला एखादं ऑब्स्टॅकल जर त्याला नोटीस झालं नाही तर त्याच्यामुळे हेलिकॉप्टरच्या सगळ्याच अपघात होऊ शकतात अशा ऑब्स्टॅकलमुळे. आणि चौथी शक्यता ही ज्या प्रकारचे व्हीआयपी बिपिन रावत होते ते पाहता काही घातपात याच्यामध्ये आहे का, की कोणीतरी जाणीवपूर्वक त्यांनी ज्या प्रकारचं सैनिकी कार्य हातामध्ये घेतलं होतं त्याला काही असू शकतं का. या शक्यता सगळ्याच व्हीआयपी मुवमेंटमध्ये नेहमी असतात. तर या 4 पातळ्यांवर आता त्याची काळजी, 4 पातळ्यांवर त्याची चौकशी होईल. आणि मला असं वाटतं की हा विशेषतः सैन्य दलाच्या एव्हिएशन साठीचा एक मोठा धक्का आहे की त्यांचा सर्वोच्च अधिकारी बोर्डवर असताना त्यांचं हेलिकॉप्टर क्रॅश होतं. त्यामुळे अतिशय थरो जाऊन याची चौकशी करावी लागेल आणि मला खात्री आहे की आपली सैन्य दलं ती चौकशी करतील. एकूणच सगळी जी जुनी विमान असतील किंवा जुने हेलिकॉप्टर्स असतील लष्करातली, या सगळ्यांचं पुन्हा एकदा निरीक्षण आणि मूल्यमापन होणं गरजेचं आहे असं वाटतंय? नाही, मला असं वाटत नाही. आपण या अपघाताचं काय कारण येणार आहे हे जणू आपण गृहीत धरलंय की हेलिकॉप्टर जुनं आहे त्यांचे आणि मग आता त्याचे आपण आत्ता निकाल देऊ शकत नाही. आपण हे समजून घेऊयात की याच्यामध्ये मल्टिपल अँगल्स इन्व्हॉल्व आहेत. जेव्हा एखाद्या व्हीआयपीचं हेलिकॉप्टर क्रॅश होतं आणि ते पण इतक्या मोठ्याचं क्रॅश होतं त्यावेळेला, त्यामुळे तुम्ही आता गृहीत धरताय की हेलिकॉप्टरमध्ये काहीतरी तांत्रिक खराबी झाली म्हणजे आता भारताच्या सगळ्याच्या सगळ्या हेलिकॉप्टर्सची आणि फ्लीटची आपण चौकशी करायला पाहिजे, मला असं वाटत नाही. मला वाटतं की हा निष्कर्ष इतक्या तातडीनं काढणं गैर ठरेल. पण जे काही आहे ते आपल्याला थरो जाऊन याचं इन्व्हेस्टिगेशन करावंच लागेल, कारण की आपल्या सैन्य दलाचा सर्वोच्च अधिकारी याच्यामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेला आहे. सीडीएस बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यांच्या अशा प्रकारे हेलिकॉप्टर अपघातात झालेला मृत्यू हा धक्कादायकच आहे. त्यामुळे देशातल्या व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींना घेऊन जाण्यासाठी नेहमी 2 इंजिनचं हेलिकॉप्टरच उपयोगात आणण्यात येतं आणि ही विशेष काळजी घेण्यात येते. त्याचे पहिला नंबर 1. नंबर 2, विमान उड्डाणाआधी त्याचं विमानाचं जेव्हा निरीक्षण केलं जातं ते इतर विमान उड्डाणांप्रमाणेच केलं जातं, पण त्याचबरोबर अधिक काही चेक्स अँड बॅलन्सेस पाहिल्या जातात. बिपिन रावत ज्या MI-17 V5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते ते भारतीय हवाई दलाच्या सेवेतलं रशियन बनावटीचं हेलिकॉप्टर आहे. प्रामुख्यानं लष्करी वाहतुकीसाठी MI-17 V5 हेलिकॉप्टर्सचा वापर केला जातो. व्हीआयपी व्यक्तींच्या हेलिकॉप्टर्सचे पायलट निष्णांत असतात. त्यांना हवामान कितीही खराब असलं तरीही परिस्थिती हाताळण्याचा अनुभव असतो. त्यामुळे या अपघातात मानवी चुकी झाल्याची शक्यताही फार कमी असल्याचं सांगण्यात येत आहे. या वैमानिकांचं प्रशिक्षण अतिशय उत्तम असतं
आणि त्या उत्तम प्रशिक्षणात ते उत्तीर्ण झाल्यावरच त्यांना जी मी कॅटेगरी म्हटलं मास्टर ग्रीन किंवा ग्रीन ही देण्यात येते. तर या प्रशिक्षणात त्यांना हेच शिकवलं जातं की हवामान खराब झालं तर कशी विमानाला तुम्ही तिथून काढाल बाहेर, तुम्ही काय काय कराल. त्यामुळे यांची तयारी अतिशय उत्तम असते. रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात होण्यामागे खराब वातावरणच कारण असल्याचंही बोललं जाते. बहुतांश वेळा अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे अपघाताची शक्यता बळावते. विविध हवामानात जर तुम्हाला ऑपरेट करायचं असेल तर विविध कॅटेगरीज दिल्या जातात. त्यात मास्टर ग्रीन, ग्रीन असं असतं. तर या VIP साठी जे वैमानिक निवडल्या जातात ते मास्टर ग्रीन ही कॅटेगरी असते. त्यामुळे वातावरण थोडं जास्तही खराब झालं तरी त्यांचे त्या वातावरणात सुरक्षितपणे उड्डाण भरण्याची त्यांची म्हणजे श्रेष्ठता असते. एवढ्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात व्हायला नको असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही म्हटलंय. जे हेलिकॉप्टर या प्रकारात वापरले ते अतिशय उत्तम दर्जाचं हेलिकॉप्टर आहे, अत्यंत सेफ आहे आणि त्यामुळं साहजिकपणे अशा प्रकारचा अपघात अशा हेलिकॉप्टरवरनं होणं ही अत्यंत धक्कादायक आणि चिंतनीय गोष्ट आहे. देशात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी या MI-17 V5 हेलिकॉप्टर्सचा वापर केला जातो. ही हेलिकॉप्टर्स एवढी सुरक्षित मानली जातात, एवढे कडेकोट नियम, शिष्टाचाराची यंत्रणा आणि सुरक्षेच्या उपाययोजना असूनही जर असे अपघात होणार असतील तर या संपूर्ण व्यवस्थेत मूलभूत बदल करण्याची गरज आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.